फ्लांकस हे प्रतिष्ठित फॅल्केनिडे कुटुंबातील आहेत, जे मोठ्या क्रमवारीत फाल्कोनिफॉर्मस मध्ये राहतात, ज्यामध्ये गरुड आणि हॉक्स सारख्या इतर प्रसिद्ध शिकारी पक्ष्यांचा समावेश होतो. फॅल्कोनिडे कुटुंबामध्ये जागतिक स्तरावर प्रसिद्ध पेरेग्रीन फाल्कन, फाल्को पेरेग्रिनस, भव्य गिरफाल्कन, फाल्को रस्टिकोलस आणि मोहक अमेरिकन केस्ट्रेल, फाल्को स्पॅरिफेरियस यासह सुमारे 60 विशिष्ट प्रजातींचा समावेश आहे. फाल्कनमध्ये विलक्षण शारीरिक रूपांतरांची एक श्रेणी असते, जी त्यांना उड्डाण आणि शिकार या दोन्हींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करते. त्यांचे गोंडस शरीर, लांबलचक पंख आणि 20 ते 47 इंचापर्यंतचे पंख प्रजातींवर अवलंबून त्यांना उड्डाण दरम्यान उल्लेखनीय गती प्राप्त करण्यास सक्षम करतात. वाळवंट, गवताळ प्रदेश, जंगले आणि पर्वतीय भूप्रदेशांमध्ये पसरलेल्या अधिवासांच्या विस्तृत श्रेणीमध्ये फाल्कन्स जगभरातील विविध प्रदेशांमध्ये आढळतात. प्रत्येक फाल्कन प्रजातीचे स्वतःचे प्राधान्य असते. काही मोकळ्या जागेला पसंती देतात आणि इतर वृक्षाच्छादित भागात वाढतात. उदाहरणार्थ, प्रख्यात पेरेग्रीन फाल्कन अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडावर आढळू शकतो. बहुतेकदा उंच इमारतींवर घरटे बांधतात. दुसरीकडे अमेरिकन केस्ट्रेल उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील खुल्या गवताळ प्रदेशात आणि कृषी क्षेत्रांमध्ये राहतात. त्यांच्या अपवादात्मक शिकार कौशल्यासाठी आणि हवेतील अतुलनीय चपळतेसाठी प्रसिद्ध बाज प्रामुख्याने लहान ते मध्यम आकाराच्या पक्ष्यांची शिकार करतात. तथापि त्यांच्या आहारात वटवाघूळ, कीटक आणि उंदीर यांचा समावेश असतो. फाल्कनद्वारे वापरल्या जाणाऱ्या सर्वात आश्चर्यकारक शिकार तंत्रांपैकी एक म्हणजे त्यांचे हाय स्पीड एरियल डायव्ह, ज्याला स्टूप म्हणून ओळखले जाते. स्टूप दरम्यान एक फाल्कन 240 मैल प्रति तास 386 किलोमीटर प्रति तास पर्यंत आश्चर्यकारक वेगाने पोहोचू शकतो. फाल्कन्स विविध प्रकारचे प्रजनन वर्तन प्रदर्शित करतात. काही प्रजाती एकाकी जीवनाला प्राधान्य देतात, तर काही एक पत्नी जोडी बनवतात. अनेक फाल्कन कड्यांवर किंवा झाडांवर घरटी बांधतात, तर काही मानवनिर्मित संरचना जसे की इमारती किंवा विशेष घरटी वापरतात. बहुतेक फाल्कन 2 ते 4 अंडी घालतात, जी मादी प्रामुख्याने सुमारे 1 महिना उबवते. पिल्ले उबवल्यानंतर दोन्ही पालक सक्रियपणे लहान मुलांचे पोषण आणि संरक्षण करण्यात सक्रियपने सहभागी होतात, जोपर्यंत ते पळून जाण्यासाठी तयार होत नाहीत, साधारणपणे 5 ते 6 आठवड्यांनंतर. या कालावधीत किशोरांना त्यांच्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची शिकार कौशल्ये शिकण्याच्या आणि विकसित करण्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यातून जातात. फाल्कनरी फाल्कनसह प्रशिक्षण आणि शिकार करण्याची प्राचीन कला हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी इतिहासाची समृद्ध टेपेस्ट्री विणते, जे एकेकाळी खानदानी आणि अभिजात वर्गासाठी राखीव असलेली एक विशेष प्रथा होती. ती जगाच्या विविध भागांमध्ये लोकप्रिय खेळ आणि सांस्कृतिक परंपरा म्हणून विकसित झाली आहे. फाल्कनरी मानव आणि या भव्य पक्ष्यांमधील गहन संबंधाचे उदाहरण देते. त्यांची बुद्धिमत्ता, निष्ठा आणि असामान्य शिकार क्षमता दर्शवते. संपूर्ण इतिहासात असंख्य सभ्यतांमध्ये फाल्कन्सने महत्त्वपूर्ण सांस्कृतिक प्रतीके धारण केली आहेत, ज्यांना शक्ती, वेग आणि चपळता यांचे प्रतीक मानले जाते. इजिप्त आणि पवित्र रोमन साम्राज्यासारख्या प्राचीन संस्कृतींनी फाल्कनकडे आदराने पाहिले आहे. आजही फाल्कन स्वातंत्र्य आणि सामर्थ्याला मूर्त रूप देत आहेत. त्यांची प्रतिकात्मक उपस्थिती जगभरातील विविध संस्कृतींमध्ये पसरलेली आहे. फाल्कन पक्ष्याचे विलक्षण गुणधर्म त्याच्या उल्लेखनीय उड्डाण क्षमता आणि शिकार तंत्रापासून ते त्याच्या गहन सांस्कृतिक महत्त्वापर्यंत त्याला खरोखरच एक विलक्षण प्राणी म्हणून स्थान देतात. शतकानुशतके या एव्हियन चमत्कारांनी मानवी मन मोहित केले आहे आणि विस्मय आणि प्रशंसा प्रज्वलित केली आहे.
धन्यवाद.